नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासून ढगफुटी सदृश पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दापोलीतील जवळपास सर्वच रस्ते जलमय झालेत, तर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही काळ उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुसळधार पावसामुळे नद्या धोका पातळीच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मागील 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये सुद्धा पुराचं पाणी घुसलंय. पावसाचा जोर कमी झाला, मात्र नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे धोका असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील मुसळधार पावसाचा महामार्ग तसंच ग्रामीण भागाला फटका बसलाय. कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आलाय. पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं मोठा खड्डा पडलाय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं कुडाळमधील 27 गावांचा संपर्क तुटलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीनं इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सिंधुदुर्गातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरांना पुराच्या पाण्यानं वेढलंय. अशातच वैभववाडीतील तिथवली येथील मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, तर भेडशी पुलावर पाणी असतानाही गाडी पुलावरून नेल्यानं तिघं वाहून गेले होते. मात्र स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलंय. कुडाळमधील पावशी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. रेस्क्यू ऑपरेशनसाठी पावशी गावात एनडीआरएफची टीम देखील आली आहे. गेल्या 2 दिवसात रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं होतं. सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झालेला असला तरी नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. सर्व नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क केलंय. बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. त्यामुळे खामगाव तालुक्याचा बुलढाणा जिल्ह्याशी संपर्क तुटला आणि खामगाव तालुक्यातील रोहणा गावावरील नदीवरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसानं हाहाकार माजवला. खामगावात तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय आणि बोर्डी नदीला देखील पूर आलाय. शहरातील सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे खामगाव आणि नांदुरा तालुक्यांचा संपर्क तुटलाय. पुराच्या पाण्यातून वाहन चालक जीवघेणा प्रवास करतायत. खामगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पूर आहे. पुराचं पाणी वाहत आहे आणि बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये 4 चाकी वाहून गेली. बोर्डी नदीवरील पुरामुळे खामगाव नांदुरा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. मागील आठवड्याभरापासून वणी विभागात पावसानं दडी मारली होती. त्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र आता पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय. पिकांना सुद्धा जीवदान मिळालंय. मात्र शेतात पाणी असल्यानं बऱ्याच ठिकाणची शेतीची कामं खोळंबली आहेत. मुंबईमध्ये सकाळपासून पावसानं जोर धरला होता. मात्र आता पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. तरी देखील पुढचे काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात मोठी भरती येणार आहे. बदलापुरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. वाकोल्यात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्याचेच परिणाम वाहतुकीवरती होताना दिसत आहेत. वाकोला परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या. कुर्ल्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलंय. कुर्ल्यातील बस डेपोत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. गुडघाभर पाण्यातून नागरिक मार्ग काढत होते, तर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं सुद्धा अडकून पडली. मुंबईतल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षासोबतच मुंबईमध्ये आपत्कालीन कर्मचारी आणि अधिकारी वर्ग विविध ठिकाणी कार्यरत असून घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मालाड भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आलाय. भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली असून कार चालकाला आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मुंबईत मध्यरात्री 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत
300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या पहिल्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती आणि टिळकनगर पाईपलाईन रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मुंबई आणि परिसराला रात्रभर पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे चुनाभट्टीतील स्वदेशी मिल कामगार वसाहतीतील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि लवकरात लवकर गटारं साफ करावी अशी मागणी नागरिकांनी केली. मुंबईत रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे मुलुंड परिसरातील भिंत कोसळली. भिंत कोसळल्यामुळे काही कारचं देखील नुकसान झालं. वसई विरारमध्ये कालपासून दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच पालिका प्रशासनाला जाग आली. पालिकेच्या आयुक्तांनी पाणी काढण्यासाठी सक्शन मशीनची गाडी पाठवून संपूर्ण पाणी तात्काळ काढलं. वर्धा जिल्ह्यातील मागील आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झालाय. शेतातील अंकुरलेल्या पिकाला पावसाच्या हजेरीमुळे जीवदान मिळालंय. शहापूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली. भातसा धरण क्षेत्रात 247 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर तानसा धरण क्षेत्रात 60 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी गवळी गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे पूर्ण गाव आणि शेती पाण्याखाली गेली आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रायगडमधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. 23 मीटर इशारा पातळी आहे. नदीची आताची पाणी पातळी 23 मीटरच्या वर गेल्यामुळे धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली. कोल्हापुरातील 50 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात येते. काल संध्याकाळपासून मुंबई गोवा महामार्गावरती पुराचं पाणी आलं होतं. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सध्या पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये काल दुपारपासूनच दमदार पावसानं जोर धरला. या दमदार पावसामुळे अकोल्यातील चांदूर परिसरात कहर केलाय. शेतात लागवड केलेला भाजीपाला पाण्याखाली आल्यानं शेती पाण्याखाली गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भुसावळमधील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या 12 तासात सरासरी 70.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचे दरवाजे अर्धा मीटरनं उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय. मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाशांना फटका बसला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अर्धा तास उशिरानं आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मुंबईहून भुसावळसोबतच अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक अद्यापही कोलमडलेलंच आहे. रेल्वे रुळावर पाणी असल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत आहे. पाणी ओसरल्यानंतरही मध्य रेल्वेची सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. मध्य रेल्वे जवळपास 1.5 ते 2 तास उशिरानं धावतीये. कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. आज अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचलंय. पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे मुंबईतील सर्व आपत्ती यंत्रणा रस्त्यावरती उतरली आहे. लवकरच मुंबईतील पाण्याचा निचरा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. तर मुंबईकरांना सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस झाल्यामुळे काही लोकल आणि एक्सप्रेसचा खोळंबा झाला होता. त्याचाच फटका काही आमदारांना देखील बसला. काही लोकल आणि एक्सप्रेस बंद झाल्यानं अनिल पाटील आणि अमोल विटकरी रुळावरून पायी गेले. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. त्यावरून विरोधकांनी आता टीकास्त्र डागलंय. मान्सूनपूर्व तयारी करायला हवी होती, मात्र ती झालेली नाही असा हल्लाबोल बाळासाहेब थोरातांनी केला. तर मदत आणि पुनर्वसन मंत्रीच पावसात अडकले, म्हणजेच ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनीच काम न केल्यानं ही परिस्थिती उद्भवली असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील पावसाचा परीक्षांवरती परिणाम होताना दिसतोय. पावसामुळे विद्यापीठाच्या आयडॉलच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर रद्द केलेल्या परीक्षा 13 जुलै रोजी होणार आहेत. नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांबाबत आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसेंसह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
नाशिकमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं. नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन छेडण्यात आलं. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होते. रस्त्याची चाळण झाल्यानं सत्ताधारी पक्षावर आंदोलनाची वेळ आली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा भेसळ प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला. कोट्यवधींच्या कोळशामध्ये स्टील प्लांटची राख मिसळून विक्री केली जाते असा आरोप त्यांनी करत राज्यामध्ये कोळसा टंचाई असताना कोळसा तस्करी केली जाते असाही आरोप केला. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12:30 वाजता वसंत मोरे हाती शिवबंधन बांधणार आहेत. शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी सांगलीत क्षारयुक्त जमिनीबाबत शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. सिद्धराज सहकार पाणीपुरवठा संस्थेच्या वतीनं शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. चंद्रपुरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं. यावेळी त्यांनी 2,46,00,000 महिलांना 46 कोटी रुपयांची मदत मिळावी यासाठी कल्याणकारी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र ही योजना कुणी थांबवू शकणार नाही असं मुनगंटीवारांनी विरोधकांना ठणकावलं. गडचिरोलीमध्ये पोलीस दलात भरतीसाठी 900 पदांसाठी 28,000 तरुण तरुणींनी अर्ज केलेत. यामध्ये 270 पदांसाठी तब्बल 7,800 मुलींनी संपूर्ण जिल्ह्यातून अर्ज दाखल केलेत. राज्यातील मोठी भरती प्रक्रिया असून गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुणींना संधी देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईसह राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय, तर दुसरीकडे मालेगाव मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी 24 पैकी 9 धरणातील पाणीसाठा संपुष्टात आलाय, तर उर्वरित धरणांमध्ये केवळ 9% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं 90% पेरण्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल आहे. 96,000 हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली आहे. वर्ध्यात पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या 206 उमेदवारांपैकी 203 उमेदवारांनी सावंगी येथील मेडिकल कॉलेजमध्ये लेखी परीक्षा दिली. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने चेकिंग करण्यात आली आणि परीक्षा केंद्रावर 256 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. पुण्यामध्ये झिका व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळल्यानं राज्य सरकारनं चिंता व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनानं नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय, तर कोणतीही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलंय. दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगसाठी आरोग्य विभागाच्या जमिनीची मागणी करण्यात आली. यासाठी अॅडव्होकेट शैलेश नारनवरे यांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. आरोग्य विभागाच्या जमिनीची 2015 पासून मागणी प्रलंबित आहे. सर जे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर आणि डिझाईन या डी नोव्हो विद्यापीठानं यंदापासून प्रथमच नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केलाय. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू आहे आणि प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना आता 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. सिडकोच्या घराच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालाय. सिडको भवनातील सभागृहात 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत होणार आहे. सिडकोकडून तारीख जाहीर झाल्यानं अर्जदारांना दिलासा मिळालाय. गुंतवणूक आणि रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या राज्याच्या 3ऱ्या पर्यटन धोरणाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली गेली आहे. जमीन किंवा सदनिका नोंदणीमध्ये शहरी भागात 50% आणि ग्रामीण भागात 75 ते 100% सवलत देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांची आज नांदेडमध्ये शांतता रॅली होणार आहे. शहरातील राज कॉर्नर इथून ही रॅली निघेल. रॅलीसाठी शहरातील मुख्य मार्ग बंद करण्यात आलाय, तर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरात रॅलीचा समारोप होईल. शहादा तालुक्यातील तराडी जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. गेल्या वर्षभरापासून शाळेत एकच शिक्षक आहे. जिल्हा परिषद शाळेत 4 वर्ग आहेत आणि 4 वर्गांसाठी एक शिक्षक कसा शिकवणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता आणि अद्याप शिक्षक न नेमल्यानं संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकलंय. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं अश्वरिंगण पार पडलं. रिंगण सोहळ्यात सुरुवातीला झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी आणि नंतर मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वानं रिंगणाच्या 3 फेऱ्या पूर्ण केल्या. या नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवरती एका अज्ञातानं दगड फेकला. संजय शिरसाट त्यांच्या कुटुंबियांसोबत असताना हा प्रकार घडला. यावेळी पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा जमले. मात्र दगड कोणी फेकला हे अद्यापही समजलं नसल्याचं कळतंय आणि तपास सुरू आहे.
नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचा अपघात झाला. परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करताना टोलनाक्यावरती एका कारनं कट मारल्यामुळे पथकाची कार उलटली. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर पथकातील 3 कर्मचारी गंभीर जखमी झालेत. यात 2 पोलिसांचा समावेश आहे. लाखांदूर इथे रात्रीच्या सुमारास पोलीस शिपाई कर्तव्य बजावून दुचाकीने जात असताना दुचाकी चिखलात स्लिप झाल्यामुळे अपघात झाला. यात पोलीस शिपायाचा मृत्यू झालाय. लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील किशोर कपडा बाजार समोर अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावरती बोपोडी परिसरात अज्ञात वाहनानं काल मध्यरात्री दुचाकीवरच्या 2 पोलीस मार्शलला उडवलंय. अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक फरार झालाय. छत्रपती संभाजीनगरात हिट अँड रनची घटना घडली. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी फाट्याजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली आणि या अपघातात दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले. या अपघातानंतर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढला.